असतं की प्रत्येकाला म्हणजेच पुरुषांना आणि मुलांना थोडाफार तरी वेळ भेटतो, पण एका हाऊसवाईफला कधी सुट्टी नसते। नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आहे। आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे, जे की सगळ्यांनाच खूप आवडतं आणि घरातल्या कोणत्याच कामाला फुल स्टॉप नसतो। दररोजची न चुकणारी कामं पटपट कशी करावी म्हणजेच, आणि त्याबरोबर घरी बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे, तर बाप्पाची तयारी आरती कशी करते ते सुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्या अगोदर सकाळी उठल्यावर कोणतेही कामं तसंच न ठेवता, आता सणवार आहे, घरामध्ये बाप्पा देखील आहे, त्यामुळे घर आपलं स्वच्छ आणि टापटीप ठेवायलाच पाहिजे। कारण कोणीतरी आपल्या घरी पाहुणं म्हणून आलेलं आहे, तर आपण घरामध्ये तसंच पसारा ठेवून आपण तसंच बसायचं नाहीये। सगळ्यात आधी उठल्या अगोदर किचन हॉलमधलं जे काही होतं, सोफा वगैरे इकडे तिकडे झालेला होता। सकाळी रोज मला हे काम कंपल्सरी असतं। न चुकणारी जी कामं असतात ना, तर ती ठरलेली असते, तीच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, खूप खूप सपोर्ट करा। तर सगळ्यात आधी सोफ्यावरची क्लिनिंग करून घेतली। जे काही सांडलेलं वगैरे असतं रात्रभर, जे काही लहान मुलं असले घरी की सांडलं पण करतात, त्यामुळे सोफा रोजच्या रोज मला असं झटकून क्लीन करायचा असतो। आणि त्याखालती जे काही प्लास्टिक आहे ते रेग्युलर ठेवतच असते, काही सांडलं वगैरे तर प्लास्टिकने खालती सोफा ओला होत नाही, त्यामुळे तर सोफा वगैरे छान आवरून घेतला। त्यानंतर झाडू मारायला घेतला, तोपर्यंत शिवांश झोपलेला होता, तर शिवांशला आता उठवून दिलं, कारण सकाळी आज सॅटर्डे आहे आणि कसं आहे मुलांना देखील लवकर उठण्याची सवय राहिली पाहिजे। तसं तो स्कूलला लवकर उठतोच, पण आता सॅटर्डे जरी असला तरी माझी बाकीची हॉलची आणि किचनची क्लिनिंग करून घेतली। त्यानंतर मग मी शिवांशला उठवलं आणि त्याला म्हटलं की आता तू आवरायला घे, कारण लवकर सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाला तर बाथरूम वगैरे मला क्लिनिंग करायला सोपं होतं। तर सगळ्यांना आधी मी क्लिनिंग सगळ्यांना आधी म्हणजे टॉयलेट आणि बाथरूममध्ये जे काही आंघोळ वगैरे असेल, काही कपडे धुवायचे बाकी असेल तर ते करायला लावते। आणि ते झालं की मग नंतर मग माझी बाकीची बाथरूमची क्लिनिंग असू द्या किंवा मग बाकीची काही एक्स्ट्राची कामं असतात तर मी ते करायला घेते। कारण जोपर्यंत एक मेंबर्सची आंघोळ होईपर्यंत कसं आहे ना, बाकीची घरातली बाकी कामं मी करायला घेते। तर आता एकेकाला आंघोळीला पाठवलेलं आहे, तोपर्यंत म्हटलं चला आता शिवांश पण उठलेला होता, तर बेडरूममध्ये जे काही पसारा तुम्ही बघितलाच असेल, पडदे वगैरे इकडे तिकडे झालेले होते, त्यानंतर बेडशीट पण इकडे तिकडे झालेली होती, अंथरूण तसंच पडेल होतं। तर सकाळी उठल्या अगोदर मला हे अंथरूण डोळ्यापुढे नको वाटतं, कारण घरामध्ये सकाळी सकाळी आपली मॉर्निंग अशी फ्रेश आणि पॉझिटिव्ह राहण्याकरता आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह वाईब्स असते, जी काही पडदे वगैरे घराचे खिडक्यांचे उघडून द्यायचे, त्यानंतर जे काही अंथरूण असेल ते डोळ्यापुढून आवरून घ्यायचं। घरामध्ये असा काही पसारा ठेवायचा नाही, ज्यामुळे आपल्याला दळिंद्रीसारखे वाटेल, आणि घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला हे स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं। आपण काम करतो त्याची पाबंदी नाहीये की आपल्याला जबरदस्ती हे काम आपल्याला आज झालंच पाहिजे असं तर नाहीये, पण आपलं घर हे आपण स्वच्छ ठेवलंच पाहिजे। पण घर स्वच्छ केल्याशिवाय मनाला शांती देखील लागत नाही, असं झालंय। तर तेच आज दाखवणार आहे। सकाळी उठल्यापासून जसं रुटीन स्टार्ट होतं ना, तसं मला 12 वाजता सगळ्या कामांना, म्हणजे सकाळी 7 वाजता देखील मी एक क्लिनिंग करायला जर घेतली, भलेही 9 वाजता जरी क्लिनिंग करायला घेतली तर मला 12 वाजतातच। तोपर्यंत मी आराम करत नाही, माझ्या स्वतःकडे मी लक्ष देत नाही, कारण कसं आहे ना, आपण स्वतःकडे एक कमी वेळ देईल, पण मी घरातल्या क्लिनिंगला थोडं जास्त टाईम देते। कारण आपण जेव्हा कधी बाहेर जातो किंवा कुठे आपण फिरायला जातो, घरामध्ये देखील कोणी पाहुणे येणार असेल, त्यावेळेस आपण आपली स्वतःची केअर तर करतोच, पण त्या अगोदर मला माझं घर स्वच्छ पाहिजे असतं। कारण कसं आहे ना, घर ठेवून तसंच मला माझा स्वतःचा मेकअप करायला किंवा तसंच मेकअप करून बसायला बऱ्याच बायकांना सवय असते, की मी असं नाही म्हणते की सगळ्यांनाच, पण खूप बायकांना घरातल्या कामांना खूप कंटाळा येतो। आपण भले किचन स्वयंपाक वगैरे देखील बनवून आपण तसंच बसतो, तर तसं न करता आपण ही कामं करून घेतली पाहिजे, ज्यामुळे आपलं घर हे नेहमीच टापटीप राहण्यास मदत होते। त्यात असं नाहीये की मला मेकअप करायला आवडत नाही, तर मलाही खूप मेकअप करायला आवडतो, पण त्यासाठीही काहीतरी टाईम असतो।
जसं बाहेर जाण्या अगोदर किंवा कुठे जाण्या अगोदर मेकअप केला तर ठीक वाटतो, किंवा आपल्याला जर सगळं कामं करून जर टाईम मिळतोय त्यासाठी आपण ही सकाळची कामं सकाळीच केली पाहिजे. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी रिअल राहण्याचा प्रयत्न करते. मी कोणतीही म्हणजे रोजच्या रोज मेकअप करून व्हिडिओ बनवायच्या तर इतकं सोपं नाही आहे जितकं आपल्याला वाटतं. तर आपण जितकं नॅचरल आणि रिअल राहण्याचा प्रयत्न करू तितकंच लोकांना जास्त आपण आवडत असतो. आपले जे फॅमिली आहे त्यांना आपण नॅचरल जितकं राहू, आपण जे नॅचरल आपण घरामध्ये जे काम करतो ते आपण जर दाखवलं तर लोकांना देखील आपल्या व्हिडिओज म्हणा आपला स्वभाव आवडत असतो. तर तसं माझं आहे की मेकअप करूनच व्हिडिओज बनवायच्या, व्हिडिओजमध्ये यायचं तसं नाही आहे माझं. मी जशी आहे मी तशीच दाखवते. त्यानंतर बघा सगळी क्लिनिंग करून झालेली होती. तर बाकीची जी उरलेली क्लिनिंग होती ती म्हणजे भांडी घासायची होती. तर त्या अगोदर म्हटलं जी काही सुकलेली भांडी होती काल रात्रीची तर ती सगळी रॅकला लावली. म्हणजे कसं आहे भांड्याची जाळी रिकामी होते आणि जे आजची भांडी आहे ती ठेवायला सुद्धा व्यवस्थित म्हणजे आधीची भांडी तशीच ठेवून जर बाकीची ओली भांडी ठेवली तर ती भांडीसुद्धा ओली होतात आणि भांड्याचा ढीग जमा होतो. त्यामुळे मग भांडी लावूनच दिली. आणि आज मला दुसरी पण कामं होती त्यामुळे म्हटलं चला आता ही सगळी क्लिनिंग झालीच पाहिजे. मॉर्निंगला उठल्या अगोदर चहा वगैरे किंवा सकाळचा मॉर्निंगचा टिफिन जर झाला तर ती क्लिनिंग मला करायला लागतेच, कारण मला असं थोडंसुद्धा किचन ओट्यावरती सांडलवण वगैरे आवडत नाही. मला लगेचच क्लीन करायला स्वच्छ ठेवायला खूप आवडतं किचन माझं. नंतर जे टाईल्स वगैरे असतील जे काही थोडं थोडं इकडे तिकडे उडालेलं असेल तर ते सुद्धा मी क्लीन करून घेते. आणि मिक्सरचं काल तुम्हाला मिक्सर एका ताईंची कमेंट होती की मिक्सरमध्ये पाणी टाकू नका की मिक्सरची आतमधली हे खराब होईल. तर तसं नाही आहेत, मी पण काळजी घेते. तर मला छान वाटलं त्यांची कमेंट वाचून आणि त्यांची काही प्रतिक्रिया होती ती माझ्यासोबत शेअर केली. तर थँक्यू ताई. आणि नेक्स्ट टाईम मी काळजी घेईल. आणि तरीसुद्धा मी जास्त पाणी नाही टाकत, ओल्या कपड्यांनीच मी पुसून घेत असते, कारण काल थोडं चिकट झालेलं होतं त्यामुळे मधल्या भागामध्ये थोडंसं पाणी साईडने काढायला जागा असते त्यामुळे मग मी पाणी टाकलेलं होतं. तर त्यानंतर बघा आता बाकीची जी काही क्लिनिंग होती म्हणजे फरशी पुसायची होती आज मला. तर गणपती बाप्पा बसलेले आहे घरामध्ये, सगळं इकडे तिकडे आपले बाहेर ओलावा पावसाळा चालू आहेत, पाऊस कंटिन्यूस चालू आहे त्यामुळे घरामध्ये देखील ओलावा वगैरे आणि चिकट वगैरे फरशी होत असते. ऊन कडक पडत नसल्यामुळे घरामध्ये नुसतं ओलावा दिसतो. त्यामुळे म्हटलं चला आज फरशी पुसून घेऊया. जे काही फरशीवरती डाग वगैरे असतील तर ते छान स्वच्छ होतील आणि घरामध्ये सुद्धा फ्रेश आणि पॉझिटिव्ह माइंड आपला राहतो त्यामुळे. तर बघा आता बेडरूमची क्लिनिंग करून झाली, फरशी पुसून घेतली व्यवस्थित आणि त्यानंतर आता हॉलची फरशी पुसायला घेतली. अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे की तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टमुळे आज माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि मला खूप छान वाटलं. तुम्ही असाच सपोर्ट मला करता आहे, माझ्या व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत. तर असा सपोर्ट पुढेही असू द्या. जे नवीन असतील माझ्या व्हिडिओजवरती, ज्यांना माझे व्हिडिओ आवडले असतील त्यांनीसुद्धा मला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. आणि लवकरच 10,000 मला 10,000 सबस्क्राईब होईपर्यंत तुम्ही अशीच मदत करा. नक्कीच मी 10,000 झाल्यानंतर माझं छोटंसं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत असा सपोर्ट असू द्या. त्यानंतर आता पुढचं म्हणजे छान अशी आंघोळ वगैरे केली, बाथरूम क्लिनिंग करून घेतलं, कपडे वगैरे जितके होते सगळे वॉश करून घेतले, बाथरूम टॉयलेट पण स्वच्छ करून घेतलं, बेसिंगचा जो एरिया होता ते सगळं जे घरामध्ये बाकीची क्लिनिंग होती ती सुद्धा करून घेतली. आणि त्यानंतर आता बाप्पाची आरती करायची होती. तर आरती करण्या अगोदर तर म्हटलं बाप्पाची छान गळ्यामधली जी काही माळ होती ती फुलांची ती काढून घेतली, कारण खूप सुकलेली होती. आणि छान आता ही आज शेला आणि माळ घालून घेतली व्यवस्थित, छान असं बाप्पाला छान असं सजवून घेतलं. त्यानंतर आता बाप्पाची आरती करायच्या वेळी शिवांचं असं म्हणणं होतं की मी बाप्पाच्या इथे बासुरी ठेवतो माझ्या हाताने. तर म्हटलं ठीक आहे तुझ्या हाताने तू ठेव. लहान मुलांना कसं आहे ना की घरामध्ये गणपती बाप्पा वगैरे आले तर मुलांना देखील खूप छान वाटतं, उत्साह वाटतो मुलांना देखील. तर बघा आता छान असं बाप्पाची सगळी सजावट करून झालेली होती. आणि माझं डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा आता बाप्पाची छान अशी आरती करून घेतली आणि दुपारच्या सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम आरती करत असते.
तर छान असं फ्रेश वगैरे झाले आणि छान बाप्पाची वगैरे आरती केली. त्यानंतर शिवांशने छान आरती करून घेतली. त्यालासुद्धा खूप हौस वाटते. तर म्हटलं ठीक आहे, तुझ्या हाताने आरती कर बाप्पाची आज. आणि मग त्यानंतर मग छान नैवेद्य, रोज नैवेद्य दाखवण्यासाठी खिरापत बनवून ठेवलेली आहे. तर खोबरं किसून त्यामध्ये साखर घालायची. पिठी साखर असली तर अजूनच चांगलं. तर छान असा नैवेद्य दाखवला बाप्पाला आणि शिवांशने त्याच्या हाताने सगळ्यांना नैवेद्य दिला. तर खरंच खूप छान वाटतं. 10 दिवस 12 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात. खूप छान वाटतं. घरामध्ये कोणीतरी आलेलं आहे त्यांच्याकडे सारखं बघावंसंच वाटतं. काम करताना देखील माझं कंटिन्युअसली इकडून तिकडून जाताना लक्ष बाप्पाकडे असतं. कारण सजावट बघून आणि बाप्पाला असं बघून खूप छान वाटतं. घरामध्ये कोणीतरी आलेलं आहे, खूप घरामध्ये कोणीतरी आहे आपल्या जोडीला असं वाटतं मला. तर छान शिवांशने सगळ्यांना असं प्रसाद दिला बाप्पाचा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये देखील सांगा. आणि खूप खूप सपोर्ट करा. अशीच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर कसं वाटलं डेकोरेशन आणि तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. आणि इथेच आता व्हिडिओला एंड करते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर तुम्ही बघू शकतात माझं बघून शिवांशलासुद्धा कसं, म्हणजे मी पाया पडत होती तर शिवांशसुद्धा असं लगेच माझ्यासोबत पाया पडायला बसला. तर चला आता इथेच व्हिडिओ एंड करते. बाय बाय.